प्रति कीर्तने गती नृपनाथा जे जन्म मरणाच्या आवर्ती पडले, जे जन्म मरणाच्या बाहुल्यात पडलेले आहेत आणि सारखं ज्यांना फिरावं लागतंय आहे का नाही. आणि मला सदा भ्रमती, सदा त्यांना आपल्याला काय करावं लागतं, जीवाला भ्रमण करावं लागतं. आपल्याला वाटतं मेलं म्हणजे संपलं आहे का नाही. माणसं म्हणतात बरं झाला बाबा मेला, काय झाला, मुक्त झाला. मेला म्हणजे मुक्त नाही झाला, तर मेला तर पुढचा येऊन काय आहे, तयारच आहे, नरकाची गती तयारच आहे. त्या प्राणी कलियुगा प्रति कीर्तने गती नृपनाथा राजा, त्या प्राण्याला सद्गतीला जाण्याकरता कलियुगामध्ये कशाची योजना आहे, तर कीर्तनाची योजना आहे. कलियुगी कीर्तनासाठी संसाराची काढून काढली, परमशांती सुख संतोषी पडे मिठी परमानंदी. फक्त कीर्तनासाठी काय करायचं नाही, कीर्तन करायचं, कीर्तन नामसंकीर्तन आहे, रूप कीर्तन अशा प्रकारचं करायचं, श्रवण करायचं. संसाराची काढून काढली, संसाराची जी फासाटी लागलेली आहे ती काढून, आणि नुसते संसाराची फासाटी काढूनच नाही तर परम शांती सुख संतुष्टी, परम शांती सुख संतुष्टी समाधान पडे मिठी परमानंदी, आणि ब्रह्मानंदावर त्याची काय पडते, मिठी पडते. ऐसा कीर्तनी परम लाभो, कथा दुःखारी कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची. अशा प्रकारे ऐसा कीर्तनी परम लाभो, शिनता सुरनरी दुर्लभो, तो कलियुगी झाला सुलभो, याला की सभा गेलो भारी कीर्तनी. ऐसा कीर्तनी परम लाभो, असा श्रेष्ठ लाभ या कीर्तनामध्ये आहे. शिनता सुरनरी दुर्लभो, महाराज कष्ट जरी केले, बेजार झाले, शिन्न म्हणजे बेजार होणं, इंद्राजी देव बेजार झाले तरी त्यांना या कीर्तनाचा लाभ मिळाला नाही. ब्रह्मादिकाशी दुर्लभ उच्चिष्ट नकामानु विट ब्रह्मर्षी, तुकोबाराय म्हणतात ब्रह्मादिकाशी दुर्लभ उच्चिष्ट, ब्रह्मादिका देवाला हे भेटत नाही. तो कलियुगी झाला सुलभ. महाराज कलियुगामध्ये तो लाभ काय झालेला आहे, सुलभ सोपा झालेला आहे. याला की सभाग्य लोकवारी कीर्तनी, आणि म्हणून भाग्यवानाला काय आवडतं, लोभ आहे, लोभ आहे भाग्यवानाला. कीर्तनाचा काय आहे, लोभ. कीर्तनास्तवचारी मुक्ती भक्तापाशी वळंगती, येन घडे कोणी म्हणती ऐक स्थिती नृपनाथा. कीर्तनाजवळ कीर्तनासाठी चारी मुक्ती भक्तापाशी वळंगती, चारी मोक्ष भक्ताची काय करतात, सेवा करतात. येन घडे कोणी म्हणती, काय म्हणतील, एकच काय घडल हो, तर ऐका कसा घडताय ते सांगताय. कीर्तनी हरिनामाचा पाठा, तेने देवाशी संतोष मोठा, वेगे सांडोनी वैकुंठान धावे अवतटा कीर्तना माझी. कसे त्याला चारी मोक्ष मिळतात त्याचं वर्णन करतात. कीर्तनी हरिनामाचा पाठा, कीर्तनात काय चालतं, हरिनाम चालतं, हरिनाम चालतं आहे का नाही. तेने देवाशी संतोष मोठा, आणि त्या देवाला काय होतो, आनंद होतो. मग काय करतो देव आनंद झाला की वेगी सांडोनी वैकुंठा धावे अवतटा कीर्तना माझी. वैकुंठ सोडून देतो आणि अचानक उडी घालतो कुठं, जिथं कीर्तन चालू आहे तिथं आहे का नाही. हरे कीर्तनी लोधला देव, विसरला वैकुंठा जाओ, तुझी आवडला ठाऊन भक्त भाऊ देव कोणी. आणि मग काय झालं, भक्ताचं कीर्तन बंद होत नाही. असं नाही मला 2 तासाचं कीर्तन नसतं भक्ताचं, हे 2 तासाचं कीर्तन भक्ताचं 2 तासात बंद होत नाही. कीर्तन मोल्ड, मोल्ड एक नवीनच शब्द आहे, पण मग नाही मोल्ड, हे मोल्ड कुठून आले मी तेच म्हणतो. मोल्ड ती का वाकराची दांडी आहे, एका गाडीची लाकडाची मोल्ड, कीर्तन मोल्ड, मोल्ड का कीर्तन मोल्ड आहे का नाही. हे कीर्तन मोडत नसतं आहे का नाही, कीर्तन संपतही नसतं. संपणारं कीर्तन ते खऱ्या भक्ताचं काय नसतं, कीर्तनही नसतं. कीर्तन संपत असतं का. हे संतांनी काय केलं की ज्यांना कीर्तनाची आवड नाही, मग ज्यांना कीर्तनाची आवड लागलेली आहे त्यांनी 2 तास लोक जमा करावे आणि त्यांना कीर्तनाची काय लावावी, आवड लावावी. म्हणून कीर्तनी सततची आवड लागण्यासाठी 2 तास, किंवा 2 तासाची चव घेतली तर पुन्हा 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 त्याची आवड लागल. आपण इतके मला खतरनाक निघलो की संताचा बाप निघालो आपण संसारातून काढण्याकरता कीर्तन, आपण कीर्तनातच काय आणला, संसार आणला. अशा प्रकारचं केलं. हरे कीर्तनाला धरा देव, विसरला वैकुंठ जाऊ, तोची आवडला खाओ. आणि मग भक्ताचं कीर्तन बंद होत नाही. आणि मग देवा तेच ठिकाण काय झालं, आवडलं. भक्त भाव देव कोणी, भक्ताचा तो भाव पाहिला. आणि महाराज वैकुंठ सोडवणी संत सदनी
का संत सदनी राहिला? कारण संत सदनी 24 तास कीर्तन आहे, त्याला कीर्तन आवडतं. शेषाचे शेर वैष्णव सदन का आवडले? कारण तिथं 24 तास काय चालतं? कीर्तन चालतं. सर्व काळ सदा जनजनती अशा प्रकारे सतत चालू राहतं कीर्तन. आणि सतत कीर्तन चालू राहत असेल तर तेच वैष्णवाचं घर, नाही तर वैष्णव सदन संत सदनी राहिला, त्याच्यामुळेच राहिला तो. जेथ राहिला येतो आहे त्याची वैकुंठ लोक. आणि मग जिथं देव राहिला ते वैकुंठ लोकात तिथे कशाला राहिले? सगळं वैभव कुठं आलं? देव जिथं राहिला तिथं मला भक्ताच्या घरी सगळं वैभव वैकुंठात आम्हाला दिसत नाही. आपली तेवढी नजर नाही, आपल्याला का दिसत नाही? आपली तेवढी काय नाही. आपल्याला तर भक्ताच्या घरी सगळं दुष्काळच दिसत. घरच काय होऊन जातं? वैकुंठ होऊन जातं. काही एखाद्याने वैकुंठात जावे तरी ते वैकुंठाची केले आगवे. जेत नाम घोष गौरवे मिरवे विश्व, हे का नाही महाराज? अशा प्रकारचं आहे त्याची वैकुंठ या परिमुक्ती सलोकन दे कीर्तनी देव पावती भक्त. मला सलोक मुक्ती कशाला म्हणतात? सलोकता. सलोक म्हणजे त्या देव जिथं राहतो त्या लोकाला जाणं, ते लोक प्राप्त होणं, त्या मुक्तीला काय म्हणतात? सलोक. आणि वैकुंठच भक्ताच्या घरी आलं. सलोकता मुक्ती कुठं आली? आता लोकच तिथं आला ना तो, याला लोकाला जायची गरज नाही. वैकुंठ लोकच कुठं आला? केली वैकुंठ मेदिनी, त्यांच्या घरी वैकुंठ आला. आणि वैकुंठ घरी आल्यामुळं मग तो मोक्षच कुठं आला? सलोक नावाचा मोक्ष जिथं आला. कीर्तने देत पावते भक्त. नाम कीर्तन निज गजरे भक्तानिकड धावे श्री हरी. याची समीपता मुक्ती करेन भक्ताच्या करी सरी हरी कीर्तने. सलोकता मुक्ती वेगळी आणि समीपता वेगळी. सलोकता सलोकामुक्ता म्हणजे त्या लोकाला जाणं, त्या लोकाला जाणं सलोकता. आणि समीपता मला त्या वैकुंठाला गेले तरी देवाच्या जवळ सगळे जात नाही. त्या लोकाला जाणे एवढं पुण्य आहे, पण देवाच्या शेजारी जाऊन बसणे एवढं काय नाही, पुण्य नाही. समीप, समीप म्हणजे जवळ, समीपता म्हणजे वैकुंठ. अहो दिल्लीला गेला म्हणजे सगळे मोदीला भेटतात का? दिल्लीला जाणं म्हणजे सलोकता, आणि मोदी साहेबाच्या जवळ जाऊन बसणं म्हणजे समीपता. नाही तर दिल्लीत किती लोक जातात. आम्ही तर 2-4 तास गेलो पाहिजे. मग काय मोदी साहेब भेटले का? लय पाहू लागलो आम्ही, कुठून गाडी येईल पण आली नाही. तशी थोडी भेटत असते. समीपता, समीपता एक वेगळा मोक्ष आहे. आणि मला देव त्यांच्या घरी आला, देव त्यांच्या सोबत बोलायला लागला, खेळायला लागला, जेवायला लागला, झाली समीपता. तो लोकित आला म्हणून सलोकता, तो देव त्यांच्याशी चालतो बोलतो खेळतो म्हणून काय आहे? समीपता. झाले 2 मोक्ष झाले. कीर्तने तो सला अध्यक्ष भक्ता प्रत्यक्ष गरुडध्वज श्याम पितवासा चतुर्भुजन ते ध्यान सहजता सावे. कीर्तन तो सला अध्यक्ष भगवंत कीर्तनान काय झाले? संतुष्ट झाले, आनंदित झाले. भक्ता प्रत्यक्ष गरुडध्वज आणि देव भक्ता करता काय झाले? मग प्रत्यक्ष झाले. आहे का नाही? श्याम पितवासा चतुर्भुज, कोणता देव? श्याम वर्ण ज्याचा आहे, पिवळा पितांबर ज्याने धारण केलेला आहे, 4 हात ज्या देवाचे आहेत, ते ध्यान सहज ठसावे. आणि भक्त नेहमी त्या ध्यानाचं त्या रूपाचं ध्यान करतो म्हणून ते रूप भक्ताच्या हात काय होतं? ठसावे. आहे का नाही? ठसावे. भक्त कीर्तन करी ज्याने ध्याने ते ध्यान दृढ ठसावे म्हणे, तेव्हा देवाची निज चिन्ह भक्त पावने संपूर्ण. भक्त कीर्तन करी जेने ध्याने, भक्त ज्या ध्यानाचं कीर्तन करतो ते ध्यान भक्ताच्या मनात काय होतं? ठसावतं. ठसावणं म्हणजे दृढ होणं, तर दुसरं काहीच दिसत नाही. जिकडे पाहिलं तिकडे तेच दिसायला लागतं. तेव्हा देवाची निज चिन्हे भक्ते पावने संपूर्ण. आणि मग भक्ताची सगळी चिन्ह कुणा, देवाची सगळी चिन्ह कुणाच्या अंगात येतात? लक्षण भक्ताच्या अंगात येतात. श्याम चतुर्भुज पितांबरधारी शंख चक्रादी आपुले आयुधे करी, हे स्वरूपाता भक्ता ते वरील कीर्तन गजरी बाळवणी. श्याम वर्ण आहे, चतुर्भुज रूप आहे, पितांबर धारण केलेला आहे, शंख चक्र हातात आहेत, असे आयुध धरलेले आहेत. आहे का नाही? समान अवयव समभक्ता ते वरी. देवाचे जसे अवयव आहेत तसे भक्ताला अवयव काय होतात? प्राप्त होतात. आहे का नाही? देवभक्त समसमान, समान अवयव समचिन्ह, भावे करता हरिकीर्तन एवढे मनमान हरिभक्ता. आहे का नाही? श्याम चतुर्भुज पितांबरधारी शंकर चक्रादी आयुधे करी, हे स्वरूपाता भक्ता ते वरी. स्वरूप
आता सलोक झालं, त्या लोकांना जाणं म्हणजे सलोकता, देवाजवळ जाऊन बसणं म्हणजे समीपता, आणि स्वरूपता म्हणजे स्वरूप, ते रूप प्राप्त होणं याला काय म्हणतात? स्वरूपता. आणि चिंतनानं भक्ताला देवाचं रूप प्राप्त होतं. रूप प्राप्त झालं म्हणून कोणता मोक्ष आला? स्वरूपता. रूप प्राप्त झालं. हरितैसे हरीचे दास, हरी जसा तसे हरीचे दास, आहे का नाही? कीर्तन गजरी भाळोनी. एकाने प्रश्न विचारला होता, हरितैसे हरीचे दास, म्हणलं बरोबर आहे. मग हरी चोर आहे. कृष्ण अवतारात काय केले हरीनं? कृष्ण अवतारात चोऱ्या नाही केल्या. मग कृष्ण अवतारात चोऱ्या केल्या तर फक्त चोर आहेत का? तर त्याचं दोन प्रकारांनी उत्तर दिलं. एक तर कृष्ण तैसे कृष्णदास म्हणलं नाही, हरी तैसे हरीचे दास म्हणलं, पहिलं उत्तर. पण तुम्ही जर म्हणसाल की हरी कृष्ण एक आहे, तर फक्त चोरही बी आहे, त्या पुरावा आहे. फक्त काय आहे? चोर पण आहे, त्याला पुरावा आहे. कुणाचा पुरावा आहे? तुकोबारायाचा आहे. वैष्णव चोरटी आणि घराशी करंटी, आजी आपुले जतन करा भांडे पांघरून. काय ज्याचे घरी खावे त्याचे सर्वस्वही न्यावे. चोर देहाचे खानोरी तुकोबाराय म्हणतात. ज्याचे घरी खावे त्याचे सर्वस्वही न्यावे. आजी आपुले जतन करा भांडे पांघरून. कारण देह भाव सुद्धा हे शिल्लक ठेवत सर्वस्वही न्यावे. चोर येत म्हणजे मग कृष्ण विचारी बरोबर, चोरच आहेत ना. मन चोरलं, सगळं चोरलं, देह पण चोरला, देह नाही ठेवला त्याच्याजवळ, आहे का नाही? मग चोर आहेत का नाही? आहेत. मग वे विचारी आहेत का? फक्त वे विचारी आहेत. कृष्ण तर वे विचारी. तुकोबारायाचा पुरावा, तुकोबारायाचा पुरावा कोणता? तुका म्हणे त्यांचा धन्य वे विचार माझा पडला ठाऊका, न सरती लोका माझी झाली. मी विचार केला तुकोबाराय म्हणतात, पण लोकांना माहित नव्हता. पण आता एक दिवस असा आला की लोकांना वे विचार काय झाला. आदिल्या व्रतारे का मनो हे पुरा, म्हणून वे विचारा टेकलीये. बरोबर म्हणतात. आम्ही विचार केला. विचार म्हणजे संसार रूपी पती. तुम्ही संसाराला पती मानता, सगळे संसाराला पती मानता. आम्ही संसार रूपी पती सोडला आणि भगवंत रूपी पतीला वरलं, म्हणून आम्ही काय आहोत? विचार. अशा प्रकारे आता हे आध्यात्मिक विचार, त्याचा वरवरचा घेण्याचा नाही, आध्यात्मिक दृष्टी नाही. मला सोडला आम्ही आहे का नाही? अशा प्रकारे कीर्तन गजरी भाळून स्वरूपता, आणि मग त्यांना ते रूप काय झालं? प्राप्त झालं. ते तसेच हरिदास होतात भाळोनी. तेव्हा देव भक्त समसमान, समान अवयव समचिन्ह, भावे करिता हरिकीर्तन एवढे महिमान हरिभक्ता. तेव्हा देव भक्त समसमान, देव आणि भक्त दोन्ही काय होऊन जातात? मग समान होऊन जातात. समान अवयव समचिन्ह, अवयव सुद्धा त्यांचे काय होऊन जातात? समान. लक्षण समान होऊन जातात. भावे करिता हरिकीर्तन एवढे महिमान हरिभक्ता. आणि कशामुळे झाले? भावे करता हरिकीर्तन. नुसते हरिकीर्तन करिता नाही करत. मला एक सांगा, आपण महाराज कीर्तनात याच्यात त्याच्यात अशा कीर्तनात इकडे तिकडे आपण जर नाराज राहतो, तर मला एक सांगा, खुश कुठे राहू आपण? कारण नाराज झालेले खुश करायच्यासाठी काय? आपण कीर्तनात येते त्याच्यात असे महाराज नाराज राहतो. मग इथं जर नाराज राहतो तो खुश कुठं होणार आपण? एवढा देव भक्त समसमान. मला देव, अरे भावे करता हरिकीर्तन, उत्साहानं जर हरिकीर्तन केलं, भावानं हरिकीर्तन केलं, तर एवढे महिमान हरिभक्ता, एवढा महिमा हरिभक्ताला दोघा एकत्र रमा देते. देव कोणतेही ओळखे, ब्रह्मनमस्कारी चौकेंद्र कोणी तात्विके न कळते. अशी महाराज किती एक रूपता प्राप्त झाली. दोघा एकत्र रमा देते. लक्ष्मी माते दोघाला एका जागी पाहिलं, भक्ताला आणि देवाला एका जागी पाहिलं. देव कोण तेही ओळखे, लक्ष्मीला ओळखू येणे की देव कोणता आणि भक्त कोणता. इतकी काय झाली त्यांना समानता झाली.
ब्रह्मनमस्कारी चौके, ब्रह्मनमस्कार करायला चिकीत चकला, देवाला नमस्कार करायचा तर भक्तालाच केला. देव सात्विकेनं कळे त्याशी खरा देव कोणता आहे त्याला सुद्धा कळालं. भावे करता हरिकीर्तन त्याने संतोष जनार्दन उभयता पडे आलिंगन मिठी करतो सुटेना. भावे करता हरिकीर्तन, भावानं जर हरिकीर्तन केलं त्याने संतोष जनार्दन देव त्यांना आनंदित होतो. दोघांचं आलिंगन पडतं, अशी मिठी पडते की परतो न सुटेना, पुन्हा ती मिठी सुटल्या जात नाही. अशा प्रकारे तेव्हा सभा येवंतरी देव प्रगटे चराचरी तुझे त्या कावया संसारी सर्व तावरी उरेना. मग सभा येवंतरी देव प्रगटे, आज बाहेर त्याच्या देव प्रगट होतो, चराचरा देव प्रगट होतो. अरे द्वेष पाहण्याकरता त्याला उरतच नाही संसार, तर द्वेष कुठून मला द्वेष ज्यावेळेला दिसेल ज्यावेळेस संसार दिसेल, संसारच नाही दिसला तर द्वेष कुठून दिसणार आहे? संसारच त्याला दिसत नाही. आता वृत्ती स्वानंदी निमग्न प्रतोनी कदा नवे भिन्न सायुज्य मुक्ती या नाव पूर्ण जिने तुझे पणाशेना. वृत्ती स्वानंदी निमग्न, वृत्ती काय होती? ब्रह्मानंदामध्ये निमग्न होऊन जाते, रममान होऊन जाते. आणि परतोनी वृत्ती जर बाहेर येत नाही आणि ती आवडच येत नाही तर मग संसारावर कधी जाणार आहे का नाही? म्हणून परतोनी कदा नवे भिन्न, पुन्हा कधीच त्या देवात त्याच्यात भिन्नता होत नाही. आणि ही एकरूपता होणं याचं नाव आहे सायुज्य मुक्ती. परतेची ना मन बैसले ते ठाई, या ठिकाणी गेलं की मन पुन्हा वापस नाही. अशा प्रकारे या नाव पूर्ण तुझे पण अशा ना तू न राहणं याचं नाव सायुज्य मोक्ष. अशा प्रकारे ऐशी लावणी पूर्ण सायुज्यता तो जय करी हरिकथा ते कथेची तऱ्हेनंतर जीवात समजता ते प्रिय. अशी भगवंताशी सायुज्यता एकरूपता प्राप्त करून ज्यावेळेला तो भक्त हरिकथा करतो त्या कथेची जी तल्लीनता आहे त्या जीवा समजता ती प्रिय. सगळ्या जीवांना काय होते मग ते आवडते. यापरी हरिकीर्तनापाशी चारी मुक्ती होते दाशी भक्त रोधले हरिभजनाशी सर्वथा मुक्ती न घेती. महाराज अशा प्रकारे हरिकीर्तनाजवळ चारही मोक्ष काय झाले येऊन राहिले, पण भक्त त्याच्या पुढचे एकही मोक्ष घ्यायला तयार नाही. आम्हाला सलोकता नको, समीपता नको, स्वरूपता नको आणि साहित्याताही नको. का? कारण हे मोक्ष घेतले की भजनात बाद येते ना, भजन बंद पडतं. आणि महाराज ते म्हणतात की आम्हाला जेव्हा गर्भाचं दुःख परवडतं पण कीर्तनात तुटी झालेली परवडत. मला ते गर्भात येतात, गर्भातही भजन करतात. जे महात्मे असतात ते गर्भात काय करतात? भजन करतात. जन्मतानाही भजन करतात. आणि जन्मली नामदेव महाराजांना सांगतात की जन्म झाला की मला जीभ हालू लागली, म्हणजे लेकराची जीभ का हलली म्हणून कान जवळ नेऊन पाहिला विठ्ठल विठ्ठल म्हणू लागलं. आणि म्हणून त्या जन्मतानाच विठ्ठल विठ्ठल म्हणले म्हणून नामदेव नाव ठेवलं का नाही? नामदेव त्यांचं असं नाव ठेवलं. अरे घेत नाही ते मोक्ष. यम योग यागादी तपसाधने कोरती केली हरिकीर्तने कलियुगी नामस्मरण जड उद्धरणे हरिकीर्तने योग यागादी तपसाधने पूर्ती केली, पूर्ती करून टाकली. योग याग तप. तुकोबाराय म्हणतात देवाची भक्ती सोडून कोणतंही साधन केलं चुकलं. तुकोबारायचा एक अभंग जपा. तिळ जाळीले तांदूळ काम क्रोध तैशे चिखळ कार्यशिल्ला शिवा उगा न भजता पांडुरंगा. मानदंभ पोटासाठी केली अक्षराची अटी तप करुणी तीर्थाटन वाढविला अभिमान. वाटिले ते धन केली अहंता जतन तुका म्हणे चुकले वर्म केला अवघाची अधर्म. कार्यशिल्ला शिवा उगा न भजता पांडुरंगा. देवाची भक्ती न करणं, तप करणं, तीर्थयात्रा करणं, द्रव्यदान करणं, महाराज ग्रंथाध्ययन करणं, आहे का नाही, यज्ञ करणं, हे सगळं करणं म्हणजे अधर्म करणं. हे तुकोबाराय म्हणतात अधर्म. महाराज आपण चारही धामाला गेलो आणि देवाची भक्ती नाही, भजन नाही केलं तर चारही धाम करणं धर्म नाही, अधर्म. तुका म्हणे चुकले वर्म केला अवघाची अधर्म. अशा प्रकारचं आहे. त्यात सगळंच आणलं तुकोबारायांनी, सगळे साधन आणली. कोणतं साधन नाही ठेवलं, सगळे साधन. दानाचा असो कोणताही असो, कोणताही असो, तपक असो का तीर्थ असो, केला अवघाची अधर्म. आणि महाराज जर घरी बसून भजन केलं तर सगळ्याचं फळ घरी पात्रात पडलं. सुखे येतो घरा, गेले सोपं माणसं मध्ये काय पंढरपूरला जायचं सुखे येतो घरा नाही, पण कोणाचे नाही.
कोणाच्या तोडा येतो त्याच्या आधी काय पाहणं काय ताईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा मग न लगती सायास जावे वनांतरा ठाईच बैसोनी करा एक चित्त ठाईच बैसोनी ठाई नका म्हणून तुम्ही आले म्हणून द्यायला लागलं ठाईच बैसोनी करा एक चित्त आणि आवडी अनंत आळवावा मग न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण पण हे अगोदर करावं लागतं अशा प्रकारे काही गरज नाही त्याला दुसरे साधन पोरटी केली स्वर्गे करून टाकली काही त्यांना महत्व नाही ठेवलं कलियुगी नामस्मरणे जड उद्धरणे हरी कीर्तने जड जीवाचा सुद्धा काय होतो उद्धार होतो कशानं हरी कीर्तनानं कीर्तनासाठी चारी मुक्ती याची कलियुगी मुख्य भक्ती याला इंद्राजी देव पंक्ती जन्म इच्छिती कलियुगी पा 100 यज्ञ करून इंद्र झाला पण तो म्हणतो मला कलियुगात जन्म व्हावा आपण म्हणतो कलियुग येऊ कलियुगच चांगले महाराज काय करणारा कोणताही टाइम समजा एखादी क्रिया काम करायचं तर कोणताही टाइम चांगला आहे आणि एखाद्याला आळशाला आपल्यासारख्याला न करायचं तर मग संसारात कसं एखाद्याला ज्याला करायची औषधी कोणत्या टाइमला चला म्हणतो आणि ज्याला नाही करायचं त्याला कोणताही टाइम काय मग असाच प्रकारचं आहे कीर्तनासाठी चारी मुक्ती याची कलियुगी मुख्य भक्ती हेच मुख्य भक्ती कलियुगात कीर्तन ही भक्ती मुक्ती आहे याला इंद्रादी देव पंक्ती इंद्रादी देव आणि त्या देवाच्या पंक्ती म्हणजे भरपूर देव जन्म इच्छिती कलियुगी इच्छा करतात आम्हाला कुठे जन्म मिळावा कलियुगात जन्म मिळावा स्वर्ग नव्हे भोगस्थान हे विषयाचे बंदी खान कलियुगी सभाके जनन जन्मोनी कीर्तन हरिकीर्ती स्वर्ग नव्हे भोगस्थान तिथे गेल्यावर कळालं पण ते हो इथे 100 यज्ञ केले तिथं जाण्याकरता आणि तिथं गेल्यावर त्यांना पश्चाताप झाला उगेच आलो इथून वाटायचं बरं झालं इथून वाटायचं बरं झालं असंच होतं मला जेव्हा माहित नसतं एकदा इथं तरी बागू चालू होतो आणि एका घरी जेवायला सांगितलं ते मिराशी मामा म्हणे आपल्या 4 वाजता जेवायला म्हणलं बरं काय हरकत नाही अरे ते भागवत सुटलं खाली उतरलो की मिराशी मामाने हात धरला चला म्हणलं ते 2 चोपदार होते इण्यावाली ते आमच्या मागत निघली पुढे गेलं गणित म्हणून पाहिलं मागं म्हणलं मामा ते येईल मागं मामा म्हणे हे कुठे चालले तुम्ही तुमच्या संघ आमच्या संघ काय तुम्ही ते म्हणजे तुम्ही कुठे चालले विराशी मामा म्हणे आमचं मरायला आणि आम्हाला याचं मारायला याचं म्हणलं मग काय करता मग चला म्हणलं गेलो तिथं बसलो महाराज आता ते बाई साहेब तयार होता लगेच 3 ताट आणली पहिलं ताट माया पुढे ठेवलं आम्ही सांगितलं होतं ते मी हरभऱ्याची भाजी शाळूच्या बाकी एकूण एका पाहू लागली मजा नाही मिळली मजा नाही ते उठायच की म्हणे मामा मिराशी मामा म्हणजे मामा काय जो काय कुर्ता स्वयंपाक केला असं आम्ही जावं का तिकडे गमतीर कमीत कमी शिरात आहे ना चपाती आहे आम्ही जावं का तिकडे मिराशी मामा म्हणे झाडावर फाशा देईल आता इकडं तिकडं माणसांचं नाही स्वयंपाक कमी असेल भरपूर आहे म्हणे बाई टाकायली भाकरी त्याच्या बाई बोलली तिकडे काय माहिती म्हणे बाबा तसे जाता काऊन बाबा मी भाकरी टाकणं चालू येतं भाजी भरपूर केली अरे बाई त्याच्या इथं हात काय जाता तुला काय माहिती तेव्हा हे कळलं कधी पण त्यांना घरी गेल्यावर तसं इंद्रादिक देवाला इथं यज्ञ करताना आनंद वाटला पण तिथं गेल्यावर कळलं अरे 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 आपलं चुकलं आपल्याला तिथं खूप मला तिथं भजन करता येत होतं आता इथं भजनही करता येत नाही आणि म्हणून पुन्हा ते स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामाका नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी आनंद गाऊ गीती म्हणून ते महाराज सारखे इच्छा करतात स्वर्ग नव्हे भोगते हे दुसरा एका म्हणून तुकोबा राहायचा की स्वर्गातले देव काय करतात तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी ये लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाये धन्य आम्ही जन्मालो दास विठो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी स्वर्गाची पावटणी करू पावटणी म्हणजे पायरी तुकोबा राय म्हणतात स्वर्ग नव्हे भोगस्थान हे विषयाचे बंदी खान स्वर्ग काय भोगाचं स्थान नाही हे तिथे गेल्यावर कळालं काय विषयाचे बंदी खान आहे आणि कशाचा बंदी खान आहे विषयाचा मोक्ष ज्याचा आज्ञाधारी स्वर्ग जे पायरी करतात त्या स्वर्गाची हे विषयाचे बंदी खान
कलियुगे सौभाग्य जन जन्मोनी कीर्तन हरी करते. तिथं ते म्हणतो काय कलियुगातले लोक भाग्यवान आहेत ते जे कीर्तन करायचे आपल्याला म्हणतात. इथं येऊन पाहा म्हणून सोयाबीन बुडायची आपल्या सोयाबीन बुडणाऱ्याची चिंता करणारा भाग्यवान म्हणतच नाहीत ना. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. जन्मोनी कीर्तन हरी करी हरीचे करीती. हरीचे कीर्तन जे करीती ते नर धन्य जन्मोनी ते धन्य जन्माला आले. ते धन्य आले. जे तिच्या जन्मा देव सखा ते कृतयुगेचे उत्तमोत्तम प्रजा अवश्य वांछित जन्मन कीर्तन धर्म निज भजना. मला ज्या लोकातला जन्म मिळाला म्हणून स्वर्गातले देव सकाम येत असंच नाही. मग सत्य त्रेता आणि द्वापार तिन्ही युगातले लोक म्हणतात आम्हाला कलियुगात जन्म मिळावा. तिन्ही युगातले लोक म्हणतात हे सत्ययुगात नव्हतं पाहिजे कलियुगात पाहिजे होतो. का? कारण कीर्तन धर्म निज भजना. इथं फक्त कशाला मला कीर्तन धर्म धर्मच काय इथला कीर्तन सोपं आहे ना. चालता बोलता महाराज कुठेही जाता त्याच करता येतं. म्हणून प्रजा वांछिती जन्म ती प्रजा जन्म वांछिती. कृतयुगीचे सौभाग्यजन यागी पावले स्वर्गस्थान तेही कलियुगीचे जाण जन्म आपण वांछिती. मला सत्ययुगातले लोक भाग्यवान लोक यज्ञ केला स्वर्गाला गेले पण तिथं जाऊन ते म्हणले कलियुगी जाण जन्म आपण वांछिती. कलियुगात आम्हाला काय मिळावा जन्म मिळावा. म्हणून कलियुगाला वाईट म्हणायचं कारण नाही. कृत त्रेता आणि द्वापार तेथे हे मुख्य नर कलियुगे जन्म तत्पर निरंतर वांछिती. कृत त्रेता द्वापार तिथले मुख्य नर राजे मोठमोठे ते म्हणतात कलियुगात आम्हाला जन्म मिळावा. त्याचे काहीच लोक करीती गोष्टी चारी पुरुषार्थ कीर्तनासाठी कलियुगे महिमा मोठी धन्य धन्य सृष्टी कलियुग. त्याचे लोक करीती गोष्टी त्या काळात लोक गोष्टी करतात. पुण्यवान आजही आहेत ते गोष्टी करतात. चारी पुरुषार्थ कीर्तनासाठी कलियुगी चारी पुरुषार्थ कीर्तनासाठी कलियुगात धर्म अर्थ काम आणि मोक्ष चारी पुरुषार्थ कशाने प्राप्त होतात फक्त कीर्तनाने प्राप्त होतात. ही महिमा मोठी ही महिमा कीर्तनाची काय आहे मोठी आहे. धन्य धन्य सृष्टी कलियुग. धन्य धन्य कलियुगातले लोक भाग्यवान आहेत पण कीर्तन करणारे ती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची कलियुगी. मला तुकोबराय म्हणतात काय कमी आहे इथं येथे न सता वियोग लाभा उणे छंद हरीच्या नामाचा सुचिरभूत सदा वाचा. येथे न सता वियोग हृदय देवाचे चिंतन हरीच्या जागरणा जाता कारे नये मना. कोठे पाहाशील तुटी आयुष्य वेचे फुकासाठी ज्याची तुझ गुंते तो मोकली ती आणती. तो काय म्हणे बरा लाभ काय येतो विचारा ज्याची तुझ गुंती तो मोकली ती आणती. कोठे पाहाशील तुटी आयुष्य वेचे फुकासाठी ही जे तुटी व्हायला लागली तोटा व्हायला लागलाय तो कुठं सापडून घेशील कुठं भरून काढशील पुन्हा असं म्हणतात तुकोबराय. आपला जो मनुष्य द्यात एक एक क्षण वाया चाललाय आणि जो नुकसान व्हायलाय ते कुठं भरून निघाल आपलं. एक संस्कृतचा श्लोक आहे त्याच्यात ते असं सांगतात की धन गेलं काहीच नाही गेलं. धन जर आपल्या जीवनातलं सगळं गेलं काहीच नाही गेलं बरोबर आहे का नाही. आज किंमत गेली मान गेला इज्जत गेली तर थोडं काही गेलं. शरीर गेलं तर त्यापेक्षा थोडा जास्त नुकसान झालं. पण जर भजन गेलं तर सर्वस्व गेलं. त्याच्या जवळ काहीच राहिलेलं नागवला तुकोबाराने त्याला शब्द वापरला. आणि या वेगळी मनानानी या वेगळी हानी तुका म्हणे मनानानी. मनातच आणू दुसरी हानी एकच हानी कोणती भगवंताच्या भजनाचा काय पडणं विसर पडणं एवढीच हानी मुख्य आहे. भाग्यवान आहे महाराज नामस्मरण करत राहतात म्हणजे भाग्यवान येतो नाही तर मग कुठं भरून निघणारे. अशा प्रकारे हे इतर जे लोक म्हणतात भाग्यवान आहे. काय असते ज्याला जे मिळालं त्याला त्याचं महत्व कळत नाही मिळालं त्याला कळत नाही. धन्य धन्य सृष्टी कलियुग हे असते धन्य भागी जे जन्म पावती कलियुगी ऐशे कलियुगच्या सृष्टी जन्मा लागी
सूर नर उरगी उत्कंठा, जे असते धन्यभागी ते जन्म पावती कलियुगी, जे भाग्यवान आहे ते जन्म कुठं कधी मिळतो त्यांना, कलियुगात मिळतो. ऐशे कलीच्या जन्मा लागली, असं कलियुगात जन्म मिळावा म्हणून सूर नर उर्गी उत्कंठा. सूर म्हणजे देव, नर इतर युगातले नर, यांना काय लागते, अत्यंत उत्कंठा लागते. उर्गी उत्कंठा, अत्यंत उत्कंठा लागते. तरावया दिनजन कलिमाजी श्री नारायण नामे छेदी गोवंदन तारी हरिकीर्तन सकाळशी. तरावया दिनजन कलिमाजी श्री नारायण नामे छेदी गोवंदन. कलियुगातल्या भोळ्या बाळ्या लोकांना तरुण जाण्याकरता नारायणाने कशाची योजना केलेली आहे, कीर्तनाची योजना केली आहे का नाही. मला सगळे तरुण जावं, सगळ्यांना तरुण जावं. नामे छेदी गोवंदन, नामानं संसाराचंही बंधन छेदल्या जातं. तारी हरी कीर्तन सकाळशी, आणि सगळ्यांना तारून नेणारी ही काय आहे, नाव आहे हरी कीर्तन, ही नाव आहे सगळ्यांना. याला जी कलिमाजी पायी श्रद्धा हरी कीर्तनाच्या ठाई, जन्मतरती सुख पायी संदेव नाही नृपनाथा. म्हणून याला की पायी श्रद्धा हरी कीर्तनाच्या ठाई, ज्याची श्रद्धा कुठे आहे, मला ती श्रद्धा हे आहेच. नियम प्रत्येक वेळेस सांगितल्या जात नसतात. नियम एकदाच सांगितल्या जातात, एकदा दोनदा चारदा सांगितल्या जातात. नियम प्रत्येक वेळेस सांगितल्या जात नसतात, आणि प्रत्येक वेळेस ज्याला नियम सांगावे लागत असतात त्याला नोकरीवर ठेवत नसतात. नोकरी लागताना तुम्हाला सांगितलं तुम्हाला 10 वाजता यावं लागेल, 5 वाजता सुट्टी, दिवसभरात तुम्हाला एवढे काम करावं लागतील. मग दररोज अधिकारी येऊन सांगतो का नियम, आणि जो ते नियम 4 2 दिवस 4 दिवस 8 दिवस 15 दिवस महिनाभर पाळत नाही, त्याची तक्रार जाते, नियम पाळत नाही, टाका काढून. दररोज नाही सांगितलं, दररोज नसतात सांगत, नियम सांगत एकदाच असतात. म्हणून जिथं जिथं लाभ सांगितला तिथं तिथं ते नियम डोक्यातच धरून चालायचं. तिथं तो तरी संतांनी एक उपकार केला, जिथं लाभ सांगितला तिथं पुन्हा पुन्हा नियम सांगितले. पण एखाद्या अभंगात नुसता लाभच सांगितला, नियम नाही सांगितला, म्हणजे नियम सोडायचे असं नाही, ते नियम त्याच्याशी असतातच, नियमातच असतात. म्हणजे पुन्हा पुन्हा सांगितलं नत्मालजनित. श्रद्धा हरी कीर्तनाच्या ठाई, श्रद्धा कुठे आहे, फक्त हरी कीर्तन. जन तर ते सुखपायी संदेव नाही नृपनाथा, आणि अशी ज्याची श्रद्धा आहे ते जन सुखानं तरुण जातात, यात संशय नाही राजा. कलियुगे बहु चालणार होतील नारायणी तत्पर, भक्तीचे भोजू चित्रण स्त्री शूद्र माजविती. कलियुगे बहु चालणार होतील नारायणी तत्पर, आहे का नाही. कलियुगामध्ये अनेक प्रकारचे लोक नारायणाची काय करत राहतील, उपासना करतील, अनेक लोक करतील. स्त्री शूद्र, आहे का नाही, भक्तीचे भोज विचित्र माजविती. स्त्री असो शूद्र असो भरपूर करत राहतात. विशेष द्रविड देशाच्या ठाई अतिशय भक्ती वाढले पाहिजे, तेथे तीर्थ विशेष होई, तेथे ठाई अति उत्कठा. आता कलियुगातही भक्ती कुठं वाढेल, असं सांगितलं द्रविड देशामध्ये भक्ती वाढेल. द्रविड देश म्हणजे भारत येत असेल का, नाही. उत्पन्न द्रविडे साम, भक्तीचा जन्म द्रविड देशात झाला. उत्पन्न द्रविडे साम वृद्धिम कर्नाटकेम गताः, क्वचित क्वचित महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णताम गताः. असं भक्तिमाता स्वतः नारदाला सांगते भागवतामध्ये, की नारदाने विचारलं, बाई तू कोण आहेस, तुझा जन्म कुठं झाला, तू ते सांगते उत्पन्न द्रविडे साम, माझा जन्म कुठं झाला, तर द्रविड देशात झाला. वृद्धिम कर्नाटकेम गताः, मी म्हातारी कुठं झाले, कर्नाटकात. क्वचित क्वचित महाराष्ट्रे, वृद्धी म्हणजे वाढली, मी कर्नाटकात वाढले. क्वचित क्वचित महाराष्ट्रे, महाराष्ट्रात काही काही ठिकाणी माझा काय केला गेला, स्वीकार केला. आणि गुर्जरे जीर्णताम गताः, गुजरात मध्ये मी पूर्ण काय झाले, जीर्ण झाले. तर मग जर आता असा जर अर्थ घेतला, म्हणजे असा देश जर आज पाहिलं तर द्रविड काय कर्नाटक इकडल्या बाजूला आहे, बरोबर नाही. महाराष्ट्र आपला मध्य आहे, गुजरात इकडल्या बाजूला आहे, म्हणजे राहतो द्रविड भाग हा युपी प्रदेश. वृंदावन, गोकुळ, मथुरा, आहे का नाही, गोवर्धन. उत्पन्ने द्रविडे सहा, भक्तीचा जन्म कुठून झाला, तर इकडून झाला. असं भागवतात भक्ती मातेनं स्वतः सांगितलेलं आहे. क्वचित क्वचित महाराष्ट्र म्हणले बर का, कुठं कुठं सप्ताह नाही, असं गाव नाही. आणि क्वचित क्वचित महाराष्ट्र तरी भक्ती मातेनं म्हणले, आपल्याला काय करायचं. पण द्रविड देशावरची ताई
अति भक्ती वाढेल, अतिशय भक्ती वाढेल पाहिजे. मला तुम्हाला एक सांगू का, आपल्या महाराष्ट्रात खूप परमार्थ आहे, खूप परमार्थ मोठा आहे. आपल्याला आपण असं म्हणतोय बोलता बोलता की आपल्यासारखा परमार्थ कोण्याच राज्यात नाही, बरोबर ना? पण खरा परमार्थ इमानदारीचा पाहायचा असेल तर उत्तर भागात जा. खरा इमानदारीचा परमार्थ पाहायचा असेल महाराज तिकडं गाजावाजा जास्त नाही, पण नामस्मरण काय आहे. तिकडे जर पंगत बसली ना, तुम्ही जा अयोध्येला जा, इकडे वृंदावन मथुरा जा, आपण भाजी भाजी पोळी पोळी ते म्हणत नाही. भाजी राम, सब्जी राम, सब्जी राम, रोटी राम. महाराज पाणी जरी वाढायचं असेल तर पाणी राम, म्हणजे प्रत्येक शब्दाला काय लावतात ते राम लावतात. आणि जर आपण आपल्यासारखा गेला नाही का बसला ना आणि त्याला जर म्हणलं ना भाजी लाव, ते म्हणतात तू महाराष्ट्राची आहे हो क्या, लगेच म्हणतो महाराष्ट्रातून आले का तुम्ही, का त्याला राम नाही लावलं त्याला माहिती राम फक्त महाराष्ट्रातच लोक लावित नाही. म्हणजे ते अनुभव घेऊन सांगायला सब्जी लाव, ते म्हणलं महाराष्ट्राची आहे का, म्हणलं हा. कस काय ओळखलं, ते म्हणे सब्जी राम नाही म्हणला म्हणून ओळखलं. खाताना तुला धन्य काय कोची जेवीला सोगराशी, कोची जेवीला नामस्मरणाची इतकी आवड मला. आजही 2-3 लाख जप करणारे साधे माणसं आहेत, संसारी लोक. नामाची खूप नामाचं महत्व आहे का नाही आपल्या. अशा प्रकारे आहे. विशेष द्रविड देशाची ठाई अतिशय भक्ती वाढेल पाहिजे, आणि आजही तिकडे भक्ती वाढलेली आहे. तेथे तीर्थ विशेष भूई, तेथे ठाई अति उत्कट. आणि त्याच्यात पुन्हा जिथं तीर्थ आहे, ज्या भूमीवर काय तीर्थ आहे महाराज, क्षेत्र वेगळं आणि तीर्थ वेगळं. काही ठिकाणी क्षेत्र असतं तर तीर्थ नसतं, तीर्थ असतं तर क्षेत्र नसतं. काही ठिकाणी तीर्थही असतं आणि क्षेत्रही असतं, आहे का नाही. आपण जर प्रयागला गेलो तर तिथं क्षेत्र नाही, तिथं तीर्थच देवता आहे. तिथं जातो मी, आंघोळ केली, प्रयागावर आंघोळ केली आणि विचारलं तिथं किंवा कोणत्या देवतेचं मुख्य दर्शन आहे, ते म्हणजे याच देवतेचं आहे. तिथला मुख्य देव कोण आहे, प्रयागाचे, आहे का नाही. प्रयागच तिथला, म्हणजे प्रयाग म्हणजे ते पाणी, तिथलं काय आहे मुख्य देवता आहे, तिथं तीर्थ आहे. पंढरपूरला काही ठिकाणी क्षेत्र आहे तर तीर्थ नाही. जिथं देव राहतो त्याला क्षेत्र म्हणतात, तीर्थ नाही, आहे का नाही. पण महाराज पंढरपूरला तीर्थही आहे आणि क्षेत्रही आहे. तीर्थ, क्षेत्र आणि देव शास्त्रांनी हा ठाव निवडला. कोण्या शास्त्रांनी निवडला, तुकोबाराय उगाच म्हणले का शास्त्रांनी निवडला, तर ही कथा आलेली आहे याच्यात कोणत्या पुराणात आलेली, कोणत्या पुराणात आलेली आहे कथा पंढरपूरची, स्कंद पुराण. स्कंद पुराण. स्कंद म्हणजे कार्तिक स्वामी. कार्तिक स्वामीने ते पुराण सांगितलं म्हणून त्या पुराणालाच नाव काय दिलं, स्कंद पुराण. 88,000 ऋषी नेहमी शरण्याच्या भूमीत कार्तिक स्वामीनं पूर्ण स्कंद पुराण सांगितलं. त्यात अनेक तीर्थाचा, अनेक क्षेत्राचा, अनेक महिमा वर्णन केला. आणि महिमा वर्णन केल्यानंतर वक्त्याचं कर्तव्य पुराण पूर्ण झालं. पण कुणाचा काही संशय असेल तर विचारा. मग त्या ऋषींनी विचारलं, महाराज तुम्ही अनेक तीर्थ सांगितले, अनेक क्षेत्र सांगितले, आहे का नाही, अनेक ठिकाणं सांगितले, अनेक देव सांगितले, पण आम्हाला असं एखादं ठिकाण सांगा. म्हणजे कसं, सर्वोत्तम तीर्थ, सर्वोत्तम देव आणि सर्वोत्तम क्षेत्र तिन्ही एका जागी येत असं सांगा. म्हणजे वेगळे फिरायचं कामच नको, तिन्ही एका जागी येत असं सांगा. आता कार्तिक स्वामी म्हणले मला काय तेवढं माहित नाही, मी माझ्या परीने सांगितलं. तिन्ही एका जागी म्हणल्यावर मी कुठले सांगू. आता एकाच जागी सगळ्यात श्रेष्ठ तीर्थ, सगळ्यात श्रेष्ठ देव आणि सगळ्यात श्रेष्ठ क्षेत्र मला सांगता येत नाही. मग चला भगवान शंकराकडे. 88,000 ऋषी कार्तिक स्वामी भगवान शंकराकडे गेले. भगवान शंकर पार्वती माता बसली होती. कार्तिक स्वामीनं त्या सगळ्यांनी नमस्कार वगैरे केला आणि सांगितलं, आमचा प्रश्न मला विचारलाय सगळ्या ऋषींनी, असा असा आहे. भगवान शंकर आणि पार्वती माता दोघे हसायला लागले. त्यांनी विचारलं, तुम्ही हसायले का, आमच्या प्रश्नाची उपेक्षा करायले का. म्हणजे प्रश्नाची नाही, तुम्ही येण्याच्या अगोदर भगवान शंकर म्हणले पार्वतीनं हाच प्रश्न मला विचारलाय आणि त्याचं उत्तर मी देणार होतो. बरं झालं तेवढं तुम्ही आले, आता दोघांना उत्तर एकदाच देतो. आणि मग त्या ठिकाणी शंकर सांगे ऋषी जवळी,
सकळ तीर्थे माध्यान्न काळी येते पुंडलिका जवळी करीते आंघोळी वंदिती चरण. आणि मग तिथं सांगितलं सगळ्यात श्रेष्ठ देव, सगळ्यात श्रेष्ठ तीर्थ आणि सगळ्यात श्रेष्ठ क्षेत्र शास्त्राने हा भाव निवडला. सर्वोत्तम क्षेत्र तीर्थ आणि देव बरोबर आहे म्हणतात. हे स्कंद पुराणामधले आणि स्कंद पुराणात लिहून ठेवलंय असं की सगळ्यात श्रेष्ठ भगवान शंकरानं निवाड केलाय. आणि कुठे हे पंढरपूरला दोन प्रमाणे येतं. भगवान शंकर सांगे ऋषी जवळी आणि आईशे हरिगिरीचे प्रतीक सांगितले आईशे हरिगिरीचे प्रतीक म्हणजे पार्वती मातेलाही सांगितलं आणि पुन्हा ऋषीलाही सांगितलं. अशा प्रकारचं मग तीर्थ विशेष भूई तेथे ठाई राहते उत्कट. जिथं तीर्थ आहे ज्या भूमीवर तिथं भक्ती काय होईल जास्त वाढेल. ऐशे भीमातीरा ईसा विजेवर वाराणसी गाया पाहिली द्वारका परी नाही तुका. तुका म्हणजे तुलना बरोबरीला येत नाही. म्हणत आपलं पान तुको भरायचं पाहिलं म्हणतात ते वेगळे. आपण जातो बिल्डिंग पाहतो काय काशीला गेलो तू काय बांधले मंदिर काय बांधले. त्यांनी तसं पाहिलं नाही त्याचं फळ पाहिलं. याचा अर्थ पारड्यात टाकून फळ पाहिलं. ताम्रपणीच्या तीरी हरिभक्तीची आगातोरी कृतमालेच्या परिसरीने उत्साहे करी हरिभक्ती नांदे. महाराज हरिभक्ती ताम्रपर्णी नदीच्या तीरावर. हरिभक्तीचा महिमा फार मोठा आहे, फार मोठा आहे. आणि त्यानंतर असं सांगितलं की कृतमाला नदी आणि कृतमालेच्या सभोवतारी हरिभक्तीचा काय आहे खूप मोठा उल्हासानं ती हरिभक्ती नांदत आहे. अशा प्रकारे निर्मळ जळा पयस्विनी जीवेचे पै पार्शनी वृत्तीवाडे हरिचरणी भगवत भजनी दृढबुद्धी. निर्मळ जलाची नदी तिचं जल प्राशन केला असता हरिचरणावरील प्रेम काय होतं वाढत जातं. अशी ती पैनी नदी वगैरे आहे त्या तीर्थाचं जर नुसतं पाणी पिलं तर देवाची भक्ती काय होते वाढत जाते. अशा प्रकारे उत्साही करून हरिभक्ती नदी. तीर्था जळा पयस्विनी पयस्विनी नावाची नदी तीर्थामध्ये जळामध्ये तीर्थ असलेलं निर्मळ तीर्थ जे पय प्राशनी तिचं पाणी जरी पिलं वृत्ती वाढे हरिचरणी. हरिचरणी वृत्ती वाढे पाणी जरी पिलं तर वाढते. भगवत भजनी दृढ बुद्धी आणि भगवत भजनावर बुद्धी काय राहते दृढ राहते. एखादा कावेरी थडी पळती पापाची आकुळी जेथ श्रीरंग वशी आवडी तेथे भक्ती थडी उद्भव आहे नांदे. कावेरी थडी एखादा कावेरी नदीचं नुसतं काय पाहिलं असं नाही बरं का. असं म्हणायचंच कारण नाही. पंढरपूरचा महिमा वर्णन केला सगळं मान्य आहे. म्हणजे इतर तीर्थ गौण येत असं नाही, इतर तीर्थाला जाऊ नये असं नाही, जायलाच पाहिजे. जिथं जिथं भगवंतानं लीला केल्या कार्य केलं जीवनात याचा तरी त्या भूमीला आपण काय करायला पाहिजे करायलाच पाहिजे. त्या भूमीची माती कपाळाला लावायलाच पाहिजे. आपल्या भगवंतानं जिथं अवतार घेतले महाराज ज्याला तिथं जायलाच पाहिजे आहे का नाही. भगवंत जिथं जिथं गेले जिथं जिथं तुकोबारायला गेले तिथं तिथं काय करायला पाहिजे आपण जायलाच पाहिजे. आळंदीला आपण दरवर्षी जातो लोक गाऊन कधीच जावं आपल्या मनात येत नाही. कारण जीवनाचा भक्तीतला जीवनातला बहुतेक जास्त काळ तुकोबारायचा कुठे गेलेला आहे लोकांना गेलेला आहे. आपण जात नाही तिथून जास्तीत जास्त 15 किलोमीटर लोक आलो. आळंदीहून किती लांब आहे 15 किलोमीटर. जात नाही आपण तिथं जायला पाहिजे. तुकोबारायच्या ज्या ठिकाणी गेले तिथली माती आपल्या कपाळाला. तसं भगवंतान जिथं जिथं लीला केल्या जनोबाराय जिथं जिथं गेले वारकरी महात्मे आहे का नाही जायला पाहिजे. आणि ते बी एकट्यानं जायला पाहिजे. लक्झरीत नको. लक्झरीत गेलं तर भांडणार पोटात नाही. माझ्या जागेवर तो वाळू घातलं मी इकडे बसलो तो बारका पाय आणून माझ्या शेतावर ठेवला. म्हणजे ते चांगलं आहे पण भजन करत गेलं तर चांगलं आहे. एकदा कावेरीची थडी पळते बापाची आकोळी बापाची आकोळी तसं तर तीर्थ पायी करायला पाहिजे. पण आपल्याकडे तेवढं होत नाही. आपल्याकडून पळते बापाची आकोळी वट्यावधी पाप काय होऊन जातात नुसती कावेरीची थडी पाहिजे. तर जे तर रंगो अशी आवडी देव तिथं काय राहतो आवडीनं राहतो. तेथे भक्ती थडी उद्भट नांदे. दोन्ही थड्या भरून भक्ती काय व्हायला लागते तिथं बलवान भक्ती नांदायला लागते. प्रतिची माझी देता बुडी चित्त शुद्धी जोडे रोकडी भजन वाढे चढवडी भक्तीची गुढी वैकुंठी उभारे. प्रचिती माझी देता बुडी प्रचिती नावाची नदी आणि तिथं काय गेली नुसती बुडी दिली
उडी दिली तरी काय होतं, चित्तशुद्धी जोडे रोकडी. चित्ताची काय होते, शुद्धी होते महाराज. तुम्ही आता गंगेत वगैरे आंघोळ करून पहा, एकदमच माणसाच्या भावना बदलतात. आंघोळ केली की एकदमच भावना काय होऊन जातात, बदलून जातात. चित्तशुद्धी जोडी रोकडी. भजनवाडे चढवडी भक्तीची गुडी वैकुंठ. भजनवाडे चढवडी भजनवाडी. आणि तिथं भजन काय होत जातं, वाढतं. भक्तीची गुडी वैकुंठी उभारे. वैकुंठापर्यंत भक्तीची गुडी उभारल्या जाते. ऐके नरवर चुडामणी या पंचनदीची तीर्थ स्नानी. अथवा पय प्राशनी भगवत भजने दृढ बुद्धी. ऐक राजा, ऐक म्हणले, या 5 नद्याचं तीर्थ घेतलं किंवा पाणी घेतलं, त्याचं स्नान केलं, भगवत भजनी दृढ बुद्धी. भगवताच्या भजनामध्ये नदी काय बुद्धी काय होते, दृढ वाढत जाते. या तीर्थाचे केल्या दर्शन वै कलिमल क्षालन. केल्या स्नान परिप्राशन भगवत भजन उल्लाशी. या तीर्थाचं स्नान केलं रे केलं की कलिमल क्षालन होईल. कलियुगाचा मळ याचं काय होऊन जातो, धुवून जातो. हे काय होऊन जातो. काय महाराज माहितीये का, ज्यानं फळ सांगितलंय साधन त्यानं सांगितलं. फळ जर मिळवायचं असेल तर साधनावर दृढ काय ठेवावं लागेल, विश्वास ठेवावा लागेल. त्या साधनावरच विश्वास नसेल तर फळाची अपेक्षा करण्यात काय अर्थ. भगवत भजन उल्लाशी एवढं करा म्हणून सांगितलं ना. भगवत भजन उल्लाशी. भगवानाच्या भजनामध्ये उल्लास होतो. दर्शन स्पर्शन स्नान या तीर्थाचे करिता दान. वासुदेवी निर्मळ भजन नित्य नूतन दृढ वाढे. दर्शन स्पर्शन स्नान. काय काय माणसं म्हणजे महाराज पुन्हा माणसं एक माणूस म्हणे, महाराज तुम्ही म्हणता लक्झरी नाही यानं त्यानं जाऊ नका, रेल्वेनं जा, एकटे जा, नाही तर मग एसटीनं जा, नाही तर पायी जा. आम्ही म्हातारे झालो ना. तो म्हातारे माणसं शेके रेल्वेचे धक्के खाणं माझा सोपं आहे का? म्हातारे माणसं सोपं आहे रेल्वेचे धक्के खाणं. मग तरुणपणी काय केलं, म्हातारपणी शिके नाही आम्हालाही माहिती, पण मग तरुणपणी काय केलं. नाही तरुणपणी संसार केला, मग तोच तर तोच झाला आपला. दोष नाही का, प्रमाण नाही का त्याला. तरुणपणी तीर्थ न करता संसार. कुठे पुत्रा जाई बाळा दौरे रे हा तीर्थे रे. अरे तरुणपण खरं तर सांगितलं होतं, खरं असं आहे परमार्थाचं माझं साधन असेल. तसे दिवसभर बैल चालतात आणि संध्याकाळी काय करतात, रोड करतात. तसं तारुण्यभर परमार्थ करायचा. म्हातारपणाचा काळ म्हणजे संध्याकाळचा काळ फक्त रोड करायचा. तारुण्यात केलेल्या परमार्थाचा काय करायचा, रोड करायचा. आपला सर दिवसभर बैल बांधलेली आणि संध्याकाळी करायची थोडी. संध्याकाळी मी सांगितलं होतं, संध्याकाळी सराई सोडलेले बैल चोर समजले जातात. कोणी येऊन हानी तरी काही सुटला काय बैल, कारण तू काळ कशाचा नाही करायचा नाहीच ना, करायचा नाहीच तो काळ. त्याच्यातही आपल्याला लगेच जास्त दाट अंधार पाहिजे म्हणजे लय जावळ जावळ दिसतोय तो रोग बी नाही चांगला अंधार पाहिजे मग तसं होत नसतं. म्हातारपणी तर पोरं वायरी काढून देतात, लय संसार करणं. ते तारुण्यात परमार्थ न केल्याचाच परिणाम आहे काढून देणं म्हणजे. कारण नाही त्याच्यानंच आलं. कारण इमानदारीने तारुण्यात ज्यानं परमार्थ केला, म्हातारपणी तोच पोराकडे पाहत नाही. ते काय काढून देते, तो काय काढून देतो, जर नाही मीच काढून देतो तुला, जर वय मागला तुझा माझा काय समज. बोला बाबा म्हणजे नाही कोण पाहत चाल जाय, काय समजते तुझा माझा किती. बापूराव महाराजाचं त्या दिवशी आम्ही आपण सांगितलं का माणसा, बापूराव महाराज म्हणजे महाराज जीवनभर परमार्थ केला, लग्न नाही आता वय झाले, आता किती 20 वर्ष झाले जवळपास त्यांना उचलून सगळं हे करावं लागतं. ते महाराज त्या दिवशी सांगितलं त्यांनी 60 लोक येतात, 60 लोक दररोजचे 2 माणसं सेवेत येतात. आज सकाळी 8 वाजता आले की उद्या सकाळी 8 वाजे लोक यायची ड्युटी, की उद्या दुसरी 8 वाजता आले की द्यायला सुट्टी. असे 20 वर्षापासून चालू येतं. आणि ते 2च राहतात असे नाही, दररोजच्या 10-20 वेळ राहतात, पण नियमाचे 2. बाकी कोण मी कुठे जाऊ तुम्ही हजर राहायचं. काय करायचं ते बोलायचं, काय करायचं जे लागल ते जसं ते उचलून घेणं, उचलून आणणं. आणि हजरानं काय करतात, सेवा करतात. सांगू का कोणते करतात, सांगू का जे गरीबाचा तांबे भरून देत नाही ते त्याची संडास धुतात. का परमार्थ केलाय, परमार्थ केलाय त्यांनी. परमार्थ करणाऱ्याची सेवा कोणाला देवच करायला लागते. कोणाला करावं लागते, देवाला करावं लागते. हे करायला म्हणजे माणूस करूच शकत नाही. हे कोण करायला लागलं, देव. कारण बुद्धीचा दाता कोण आहे, तो परमात्मा आहे. करतो महाराज, त्याला काय घेणं देणं. या तीर्थाच्या केल्या दर्शन, केल्या स्नान पय प्राचलन भगवत भजन उल्लाशे.
केल्या स्नान पै प्रशन, स्नान केलं, पाणी पिलं, तीर्थ घेतलं, भक्तीचं दर्शन स्पर्शन स्नान, या तीर्थाचे करिता जाण, वासुदेवी निर्मळ भजन नित्य नूतन दृढवाडे, दर्शन स्पर्शन स्नान, दर्शन केलं, स्पर्श केला, स्नान केलं, या तीर्थाचं असं सगळं काही केलं, वासुदेवी निर्मळ भजन. आता काही काही तीर्थ आपल्याला माहिती नाही, गाथ्यात आले तर, ज्ञानेश्वरीत आले तर, यात गाथ्या भागवतात आले, ते तीर्थ आपल्याला माहित नाही. आपल्याला फक्त चोक चोक तीर्थ माहिती आहे. गाठ्यात एक तीर्थ आलंय महाराज, अयोध्येपासून 70 किलोमीटर, 65 ते 70 किलोमीटर ते लांब आहे. ते तीर्थ गाठ्यात आलंय. तुकोबाराय म्हणतात ते तीर्थ म्हणू नका. जे तुकोबाराय म्हणतात चंद्रभागेचं वर्णन, ते तुकोबाराय गाठ्यात सांगतात. तुकोबाराय म्हणतात त्याला नुसतं तीर्थ म्हणू नका, मोक्ष तेने दर्शनी. काय भाषा म्हणून लिंगा याच्यात संत नव्हती जगा मानसाच्या सारिखे, समुद्र नदी नव्हे बैगा पाषाण नव्हे, संत नव्हती जगा मानसाच्या सारिखे. त्याचं काय पुढचं शिका शिका शेवट काठी म्हणून पिंपळा पिंपळ वड गाव न हे द्वारावती, रणछोड न हे मूर्ती. आठवत नाही. समजतं का तुला? अशा प्रकारे समजतं का? रण छोड टाका ना, रण छोड गाठ्यात रण छोड शब्दच नाही आला जास्त. रण छोड असं जो शब्द जास्त नाही आला तो टाकायचा. ते जास्त शब्द आलेले टाकले का ते हे होऊन जात. समजतं का? गाव नव्हे द्वारावती, रणछोड नव्हे मूर्ती, तीर्थ नव्हे गोमती, मोक्ष घडे दर्शने. तीर्थ नव्हे गोमती. आता गोमती नावाचं तीर्थ आपल्याला माहिती आहे का? तुकोबारायांनी वर्णन केलं, तीर्थ नव्हे गोमती. नुसतं तीर्थ म्हणू नका गोमतीला, मोक्ष तेने दर्शने. तिथं नुसतं दर्शन त्या तीर्थाचं घेतलं तर आपल्याला काय मिळतो? मोक्ष. आता एक गोमती काय कुठे? तर अयोध्येपासून 70 किलोमीटर हे तीर्थ आहे. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र राजा झाले आणि राजा झाल्यावर मनात काहीतरी अशी छळबिछळ चालू होती. वशिष्ठाला विचारलं, अरे तीर्था, त्यांनी सांगितलं ब्रह्महत्या घडली तेव्हा तुम्हाला. कारण रावण कोण होता? ब्राह्मण होता. ब्रह्महत्या घडली आणि ब्रह्महत्येचं पातक केल्याशिवाय मनाला स्थिरता मिळणार नाही. देव का असं ना, पाप लागलं ना, कर्म घडलं ना, मग ती घालून काय करू? तर तिथून ते गोमती नावाचं तीर्थ आहे. त्याला तिकडल्या भागात, त्याला गोमती नावाची नदीच आहे ती, त्याला तिकडल्या भागात पापधो तीर्थ म्हणतात. पापधो, कारण प्रभूनं ब्रह्महत्येचं पातक तिथं धुतलं म्हणून त्या तीर्थाला नावच काय दिलं? पापधो. ती गोमती नावाची नदी आहे. तुकोबाराय म्हणतात तीर्थ नव्हे गोमती, मोक्ष तेने दर्शने. नुसतं दर्शन घेतलं त्या तीर्थाचं आपल्याला काय मिळतो? मोक्ष मिळतो. या परिचय भगवत भक्त जे ऋणत्रयाशी निर्मुक्त, सूर नर पितरा पंगस्तर हरिभक्ता कदा नव्हती, असे जे भक्त येत, भगवत भक्त येत ऋणत्रयाशी निर्मुक्त. भगवत भक्ती करतात त्याला पितृ ऋण नाही, देव ऋण नाही आणि ऋषी ऋण नाही. त्याला पितराचं ऋण नाही, त्याला तो घास फेकला नाही, फेकला तरी त्याला गरज नाही. पण कुणाला? भगवत भक्त. सूर नर पितरा पंगिस्त हरिभक्त कदा नव्हती. सूर नर आणि पितर यानं कधी हरिभक्ताला हे बांधू शकत नाही, कधीच बांधू शकत नाही. हरिभक्त कदा नव्हती. अशा प्रकारे आत्माधारी वर्णन केलं. शरणागतानी ज शरण्य मुकुंदाचे श्री चरण, सद्भावी घाल्या शरण जन्म मरण बादिना. शरणागतानी ज शरण्य, शरणागताला शरण्य म्हणजे आश्रयभूत असा, संरक्षक असा कोण येतं? देवच. शरणागताला शरण येण्याला योग्य देवच आहे, भगवंताचे चरण आहेत. सद्भावी घाल्या शरण जन्म मरण बादिना. सद्भावना जर तो त्या चरणाला शरण गेला तर त्या जन्म मरण बाधा करत नाही. जे बाधीना जन्म मरण ते देव ऋषी आचार्य पितृगण यांच्या ऋणांचा पार कोण ते झाले उत्तीर्ण भगवत भजने. अरे जिथं हरिभक्ताला जन्म मरण बांधत नाही तर मग देव ऋण, ऋषी ऋण, आचार्य ऋण, पितृ ऋण हे लोक बांधू शकतील का? देवन आचार्य पितर जन्म मरण बांधीन तिथे हे काय बांधतात? त्याला
कोणी बांधू शकत नाही. कोणाचा न वेरुनी तो कोणाचाही कर्जदार राहत नाही. अशा प्रकारे झाले उत्तीर्ण भगवत भजनी. भगवत भजनात सगळ्याच्या ऋणातून तो काय झाला, माझे झाले काय वर्जन फिटले पितराचे ऋण. म्हणतात फिटलं जो विनम्रता हरिचरणी तो कोणाचा न वेरुनी. जेवी परसाचे मिळेल लोह काळेपणे निर्मुक्त. हरीच्या चरणाशी जो एकरूप झालेला आहे, जो तिथं रमला आहे, कोणाचा न वेरुनी, कोणाचा कर्जदार तो राहत नाही. जसा परिसाने एकदा लोखंडाला स्पर्श केला की त्याचा काळेपणा आपोआप निघून जातो, तसा भगवंताच्या चरणाला गेला की त्याचे ऋणरूपी काळेपणा निघून जातो. सकळ पापापासून सुटीचे जीवी गंगा स्नानी देवी विनटले हरिचरणी निर्मुक्त त्रैरुणी भगवत भक्त. जसं गंगेचं स्नान केलं की सगळ्या पापातून काय होते, मुक्तता होते, तसं भगवंताचं भजन केलं की सगळ्या ऋणातून तो काय होतो, मुक्त होतो. भावेकरिता भगवत भक्ती सकळ पितर उतरते ऋषीश्वराने ते तृप्ती भगवत भक्ती स्वानंदे. भावेकरिता आणि मला एक महत्वाचं आहे, खरं पितराचं ऋण भगवत भक्तच फेडू शकतो, दुसऱ्याला काय फेडणं होते. पितराचं ऋण खरा भगवत भक्त सोडून फेडू शकतो का, जो खरी भगवत भक्ती करतो. सकळ पितर उद्धरती, सगळे पितर काय होतात उदर. मला किती पितराच्या नावाने जीव घाला, किती पंक्ती द्या, किती त्यांना काळसं फेका, किती कावळ्या पुढं निवड ठेवा, किती म्हणजे त्याच्या कावळ्याला त्याच्या पिंडाला सतत कावळे आले कशी असतील तेव्हा ती म्हणून आली. आहा कटा त्याचे करीची पितर वंशी दुराचार पुत्र झाला. गळेची ना गर्भन वेचिका वांज माता त्याची लाज लावा पापी. किती इकडं आनंद वाईट कर्म करणारा असेल त्याचे पितर कपाळावर आणून घेतात. आहा कटा अरे 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 आमच्या कुळात इतका दुराचारी पुत्र जन्माला आला, आता आम्हाला कल्पच्या कल्पना पाचावं लागतं. यारी कुऱ्हाडीचा दांडा वरण घालीच तोंडा. उपजला काळ कुळा लाविला आगा विटाल कुळा. अशा प्रकारे स्वानंदे भगवत भक्ती तेने सर्व भूते सुखी होती. उतरे गेल्या भगवत भक्तीने आप्त उतरती माता पितरे. स्वानंदे भगवत भक्ती तेने सर्व भूते सुखी होती. आनंदाने जो भगवत भक्ती करतो का सगळे जीव त्याच्या गुण संतुष्ट होतात. ऋषीश्वरा नित्य तृप्ती. ऋषीला आनंद होतो कशात, त्याची भक्ती करण्यात. भक्ती करायला की ऋषीला आनंद होतो ना. आनंद झाला की फिटलं ऋण. ऋण फिटणं म्हणजे आनंद करणं आहे का नाही. आणि महाराज काय होतं, ज्या मुलानं भगवत भक्ती केली आप्त उतरती माता पितरे. त्याचे नातेवाईक संबंधी मायबाप आपोआप काय होऊन जातात, उतरून जातात नाही का नाही. सकळ देवाचा नियंता अतिउलासे त्याचे वसता. देव निवार्तन भगवत भक्तवादी ना. देव कसे संतुष्ट होतात, अत्यंत भक्ती केली तर सगळ्या देवाचा देव सुखी होतो. मग हे तर देव काय त्याच्या सुखात ते सुखी म्हणून सुखी होऊन जातात. जसे आनंद भगवत भजन ते कदा नव्हती कर्माधीन. कर्म ज्याच्या आज्ञा जनन ते हरिशरण जो झाला. ज्याशी आनंद भगवत भजन अनन्यतेने जो भगवंताची भक्ती करतो कदा नव्हती कर्माधीन. कर्म त्याला कधीच बांधू शकत नाही. का, कारण कर्म ज्याच्या अधीन त्या हरिशरण जो झाला. ज्याच्या अधीन कर्म आहे त्या देवाच्या अपपुण्यात्म्याच्या शक्ती असते योजिल्या श्रीपती. तो महाराज त्याच्या अधीन कर्म आहे आणि तो कर्म ज्याच्या अधीन तो प्रसन्न झालाय. त्याच्या अधीन गेले आता काय कर्म करते. तो नवे कर्माचा सेवक नवे देवाचा पायी नवे प्राकृताचा रंग नान्य भाविक हरिभक्त. असं केली तुम्हाला. जो कर्माचा नवे सेवक, कर्माचा सेवक नव्हे, तो कर्माचा दास नाही. कर्म त्याचा दास, कर्माचा दास नाही तो, कर्म त्याचा दास आहे. अयोध्येला रामचंद्र प्रभूच्या तिथं झाडून काढणारा एक सेवक होता. वया युनिस्टीला झाडून काढायचा. मला एक दिवस तो असा झाडून काढू लागला, जोहर पुरुष त्याच्या पुढे आला. त्याने विचारलं बाबा कोण तू, का काळा होता. त्याने सांगितलं मी तुझं कर्म आहे. कर्म आहे मी त्याचं. काय तुला तुझ्या अंगाला सगळ्या अंगाला महारोग होणार आहे, जखमा, आणि 24 वर्ष तुला ते कर्म भोगावं लागणार आहे. पण मी हे विचारायला आलो की कोण्या दिवशीपासून सुरुवात करू. कर्म विचारत असते वेळ. पण महाराज सेवेचा अधिकार सांगितलं कोणी. त्याने सांगितलं किती दिवस, म्हणजे 24 वर्ष. त्याने सांगितलं एवढा आपल्याला टाइम नाही, कारण मला हे करावं लागतंय, सेवा करावं लागते. 24 वर्ष कसं काय बिना सेवेचा राहू मी. सांगितलं नाही, भोगावं तर लागेल. एक काम कर, तू सेवा करतो म्हणून तुला आज दिवस 12 वर्ष
त्यांना 12 वर्षे चालत नाही, 6 वर्षे चालत नाही, असं होऊन माग कर्म मागून काकुलतीला आलं. त्यांना सांगितलं हात जोडतो, पाया पडतो, 12 तास तरी तुला भोगावंच लागतं. 24 वर्षाचं कर्म किती टायमावर आलं? 12 तास. ते म्हणे आता याच्यापेक्षा कमी. सांगितलं आता नाही, 12 तास रोज लागेल. सांगितलं कधी येऊ? आजच संध्याकाळी. मी दिवसा लवकर काम आटपून घेतो, ये संध्याकाळी. महाराज त्यांनी सगळे काम आटपले, संध्याकाळी एका खोलीत गेले. ते अधिकारी सगळ्यांना म्हणत होतं शेवाधारी महात्मा, आणि सगळ्यांना सांगितलं मी किती रात्रभर आरडलो तरी दरवाज्यात वाढायचा नाही, मी तातून लावून घेणार आहे. पण तुम्ही म्हणता एवढ्याला आरडायला तोडायचा नाही, रात्यात कर्म संपणार आहे. आणि महाराज आलं लगेच आलं, शेवटची स्टेप सुरू झाली. मग सगळ्या अंगातून पू व्हायलाय, रक्त व्हायला, खाण व्हायले, दाह व्हायलाय. आरडतोय होतो महात्मा, भजन करायला मोठमोठ्यानं भजन करायला रात्रभर विठ्ठल विठ्ठल काय राम 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 राम. सकाळी 6 तर गेलं निघून पहिल्यासारखं, आणि त्याला शेवेल तयार. 24 वर्षाचं कर्म किती टायमात संपलं? 12 तास. कर्म त्याच्या अधीन होत. अशा प्रकारे संसार तो तयाचा दास, मोक्ष तो संसार दास, कर्म दास होतो. कर्माचा सेवक होत नाही तो, कर्म त्याचा सेवक होतो. देवाचा सेवक जो झाला, कर्म त्याचं सेवक होत. जो हरीचा शरणागत तो कोणाचा न व्यांकित, कर्माकर्मी तो आलिप्त नित्य मुक्त ऋणत्रयाशी. जो हरीचा भक्त आहे का, कोणाचा न व्यांकित, कोणाच्या ताब्यात जायचं काम नाही, तर तो कोणाच्या ताब्यात जात नाही, कोणाच्या ताब्यात जात नाही. कर्माकर्मी तो आलिप्त, कर्म आणि अकर्मापासून तो काय असतो? अलिप्त असतो. नित्य मुक्त ऋणत्रयाशी, तिन्ही ऋणापासून तो नित्य मुक्त आहे. वासुदेव सर्वभूती हे दृढ तसा ठसावे प्रतीती, या लागे आदित्य कर्मगती सकळ ऋण निर्मुक्ती. बघता वासुदेव सर्वभूती, त्याचा दृढ महाराजाचा दृष्टी झालेली असते, असा विश्वास झालेला असतो की सगळं जग नाही तर काय आहे? वासुदेव. नाही का नाही? सगळीकडे विठ्ठल जळी स्थळी पाये, तिकडे बाप माये विठ्ठल आहे रखुमाई. वासुदेव सर्वभूती हे दृढ ठसावे प्रतीती, हे अनुभव काय झालेला असतो? दृढ ठसावलेला, दृढ निश्चय झालेला असतो. याला की आदित्य कर्मगती सकळ ऋण निर्मुक्ती. बघ, म्हणून कर्मापासून आदित्य असतो, कारण कर्म वासुदेवच झाले. आता काय वेगळं राहिले? वेगळंच काही राहिलं नाही. म्हणून सगळ्या ऋणातून तो काय होऊन जातो? मुक्त होऊन जातो. पुंडलिक विठ्ठल माऊली.